आता करा पार्ट्या, उधळा पैसे. धैर्य. पार्ट्या करतायत. एवढा अंधार काय? कुठे गेली सगळी? भाऊ, आई, अथर्व, कुठे गेली सगळी? भाऊ पण आहो, एवढं पेढा खाण्यासारखं झालं काय? सांगतो सांगतो, जे घडलंय की नाही ते आनंद साजरा करण्यासारखंच आहे. आता आपली शाळा कोणी पण हडप करू शकत नाही. आपली शाळा सुरक्षित आहे. आज मुजुमदारांकडे गेलतो. मुजुमदार? अहो पण तुम्ही तर नाही बोलला होता ना. कसं आहे, खरं तर जाणार नव्हतोच मी, पण मंत्री साहेबांनी शब्द टाकला ना, याच म्हणून जावंच लागलं. तेव्हा चर्चेमध्ये त्यांनी सांगितलंय की भाऊरावांच्या शाळेकडे अजिबात बघायचं नाही, त्यांच्या शाळेचा विचार करू नका, तुम्हाला पाहिजे तर कोल्हापुरात दुसरी शाळा बांधा कुठं पण. काय सांगताय काय भाऊ? आणि मला पण म्हणले तब्येतीची काळजी घ्या, जपा, आता तुमच्या शाळेला काही पण होणार नाही. काय सांगताय काय भाऊ? होय. येडूबाई, ऐका नाही आनंदाची बातमी. पेढे खा. नाही नाही, आजी तुम्ही खा. धरा. घ्या. घेतो घेतो. हे असं असतंय बघ, म्हणजे कसं आहे, आपण जितकं चांगलं काम करू, पुण्य कर्म करू की नाही, ते या चांगल्या कामाच्या रूपानं आपल्याकडे परत येत. देवीची कृपा आहे, तिचं लक्ष आहे आपल्यावरती. खरंय भाऊ. आई धर. खा खा खा. अगं आतू धर. धर परत आणि जोरात गाणं वाजू. हा धर रीने, तू पण खा पेढा. हायच का तुझा नाही काही तर? काय पेढा पाहिजे तुला? थांब घेतो. काय धरा, खावा पेढा. मला नाही आता पटायला लागले, तुम्ही एकदम येडायचा बघा. आपलं नुकसान झालंय आणि तुम्ही काय आनंद साजरा करायला लागलायचा? कसलं नुकसान ग? त्या मुजुमदारांच्या तावडीत आपली शाळा वाचल्या, हे काय नुकसान आहे आपलं? अहो, शाळा त्यांची वाचल्या, आपली नाही. आपल्या पोराची शाळा गेली की नाही? हा, किती कष्ट करून मी तिथपर्यंत पोचले होते. त्या शिक्षण मंत्री साहेबांना मी वशिला लावला होता.
आणि तो धैर्य मुजुमदार तो पण त्यांच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपल्या अथर्वला ऍडमिशन द्यायला तयार झाला होता. पण नाही, आला शिक्षण मंत्री साहेबांना आपल्या भाऊंचा पुळका. म्हणे, भाऊ तुमच्या शाळेला काय नाही होणार. आता तो धैर्य मुजुमदार तिकडे दात खाऊन बसला असेल आपल्यावर. गेलं नाही आपल्या पोराचं ऍडमिशन. तुम्ही येडाच खावा, काय बाई माणूस आहे. दिवे लागण्याच्या वेळेस असं अंधारात बसणं शुभ नसतं. काय झालं? असा चेहरा पाडून का बसलायस तू? स्वतःचा चेहरा बघायची लाज वाटते म्हणून अंधार करून बसलोय. एवढी सहजासहजी सुटून गेली ती पोरगी हातात ना. एवढ्या मेहनतीनं केलेला प्लॅन सगळा फसवून निघून गेली. एकच प्लॅन फसलाय ना. तुझ्या सुपीक डोक्यामध्ये अजून कितीतरी प्लॅन असतील. नको जास्त विचार करूस. चल जेवून घे बघू. असं उपाशी नाही राहायचं. जेवून घे, मी वाढायला सांगते. ये. अन्नाचा कण काय, पाण्याचा थेंब सुद्धा कशाखाली उतरणार नाही माझ्या. पुरीचा बदला घेतल्याशिवाय मी काय शांत होणार नाही.